अरे पण इतक्या वर्ष मी चालून राहिलो ना, गाडी चालून राहिलो ना, तुम्हाला गरजच काय पडली हात लावायची? पण हे मला विचारणार तू कोण? हा, ड्रायव्हरची ड्युटी काय? काय की तुम्ही शिकवा मला? आता ड्रायव्हरची ड्युटी काय तुम्ही शिकवाल? कळलं नाही ना तर शिकवावं लागल. आणि एवढा रुबाब करू नको. मी तुझं ऐकून घेतो, म्हणजे मी काय पपलू नाही हा. मग अरे काल तू बोललास गायत्री ताईला घेऊन घरला जावा. बोलणी खावी लागली मला. त्या मेघना वहिनीला नेमकं त्याच टायमाला कुठतरी जायचं होता. तू गुल शिव्या खायला लागल्या आम्हाला. मग एखाद्या दिवशी एवढ्या शिव्या खाल्ल्या तर एवढं काय सांगून राहिलं तुम्हाला? हा, पोटात दुखायला लागला काय लगेच? आता नोकरी म्हटलं खास लागते शिव्या का काय? मग हार तुरे भेटते तुम्हाला? हे बघे, मी तुला एकदा सांगून ठेवतो, चूक केली ना तर फासावर चढवा. पण दुसऱ्यानी चूक केली म्हणून आम्ही का शिव्या खायच्या? आता काल काही कारण नसताना सॉरी म्हणायचा टाईम आला. कुणामुळे? तुझ्यामुळे. मी म्हणतो आता सॉरी सॉरी, बस झालं समाधान का? पाय पडू पाय तुमच्या? सदाशिव भाऊ तयार राहा, नाटकाला जायचंय. काय नाटक? काय कोणचा? मानचा निरोप आहे, 5:30 वाजता निघायचंय. असा? पण मला तर विनी बेबीला आणि दिवाकर साहेबाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. कसला तरी ऑपरेशन आहे असं वाटतं. ऑपरेशन? कुणाचं? कसलं? का काय माका माहित नाही. बरं तुम्ही इथेच थांबा, मी मानशी बोलते. मानना या ऑपरेशनची काहीच कल्पना नाहीये. ती ब्राईट शेड आहे, माझ्याकडे मॅचिंग साडी पण नाहीये. मम्मा ही शेड खूप छान दिसते, मी मुद्दामून आणल्या, तर लाव ना चुपचाप. ओके. हाय. हाय. काय नेल पॉलिश लावतेस? नाही, बांगड्या भरतीये. काय? ब्युटी कॉन्टेस्ट अँड ऑल दॅट. हा, ए विनी, तुझं जे नाकाचं ऑपरेशन करायचं ना, त्यात नाक एकदम कापतात का ग? ऑपरेशन विषयी काहीच माहिती नसल्यासारखं बोलू नकोस इडियट. नाही अगं, मला माहिती आहे, पण म्हणजे असं कात्री, चिमटे आणि सुरी वगैरे. अगं ओरडतेस काय? पोटात नाही खूप असणार आहेत सुरी. हा, आणि तेव्हा तू बेशुद्ध असणार. पोटात खुपसली काय, नाक कापलं काय काय? मम्मा, शुद्धीवर आल्यानंतर थोडासा त्रास होत असेल ना? हो, कुठल्याही कारणाने माणूस शुद्धीवर आला ना की थोडासा त्रास हा होणारच. आणि मी काय म्हणतो, तुला जर का इतकी भीती वाटत असेल तर करू नको ना ऑपरेशन. म्हणजे ऑपरेशन केल्यावर सुद्धा काही फरकच पडला नाही तर जिथे जिथे नाक वर करून सांगता ना आपण, तिथे तिथे नाक कापलं जाईल. व्हॉट्स आहे? आणि मामा, पैसे पण फुकट जातील. राकेश, सॉरी, कंटिन्यू. मम्मा काय गा असा सतत मला माझ्या नाकावरनं चिडवत असतो? What is wrong with him? मस्करी करतो बाळा. काय गडबड आहे? भासाहेब या ना. कसलं ऑपरेशन काढलंय विनीचं? ते जरा तिला तिचं नाक सरळ करून घ्यायचं होतं. नाक सरळ करून नाकासमोर चालणार आहे का ती? नाही तर मग नाक नकटं असलं काय, फेंद्र असलं काय, किंवा फुगरं असलं काय, काय फरक पडतो? चांगलं नाक आहे, काहीही नवीन प्रयोग करू नकोस. आहे त्याची वाट लागली म्हणजे मग ती काय काही सांगेल, पण तुम्हाला समजायला नको. आता ती सांगते म्हणून एवढा मोठा खर्च करायला तयार झालात तुम्ही? या असल्या लाडांमुळेच ना मुलं बिघडतात. अगदी बालहट्ट म्हटलं ना तरी हा काही बालहट्ट नाहीये, मूर्खपणा आहे. आजी आता प्लीज तू यात मोडता घालू नकोस. काहीही गरज नाहीये ऑपरेशन करायची. उगाच वायफळ खर्च, नाही तर काय. अच्छा, म्हणजे माझ्यासाठी होणार तो वायफळ खर्च आणि सागर उडवतो ते पैसे ते चालतात? त्या माणसाच्या बायकोला 5 लाख रुपये दिले, तो वायफळ खर्च नाही झाला? विनी, तोंड सांभाळून बोल. का बोलू दे ना मला, का त्यालाही पैसे पडतात? मला माहितीये या घरात माझी एकही इच्छा पूर्ण केली जाणार नाहीये. विनी, राम राम साहेब. तब्येत कशी आहे?
म्हणजे आता एकदम बरी नाही पण वर्किंग कंडिशन आहे मी. एकदाच काय ती रिपेअर करून घ्या. सारखं सारखं बरं नाहीये. आणि ते मटण वटण खाणं बंद करून टाका. तब्येतीला बरं नाही, कधीतरी महाग पडेल. ते सोडलं ना सर, बंद करून टाकलं आपण टोटल. आता कांदे पोहे खातो आपण आपल्या कोपऱ्यावरच्या मावशीच्या इकडे. मावशीकडे का बायको कुठे गेली? बायको कुठं जाते, म्हणजे लहान पोरग आहे की नाही, त्या कारणाने तिला जमत नाही. म्हणजे टाइम. हे बघ, आजपर्यंत तुझी भरपूर कारणं ऐकली, समजलं? खूप सुट्ट्या झाल्या तुझ्या. माया सर, मी तर तुमच्यासोबत असतो की नाही. आम्हाला सांगतोस हा? या गोष्टी तू आम्हाला सांगतोस? तू कुठे जातोस, कधी जातोस, काय करतोस, याचे सगळे रिपोर्ट्स मिळतात आम्हाला. त्यामुळे आम्हाला शेंडी लावायचा प्रयत्न करू नकोस. आणि ही नेहमीसारखी उलट तपासणी नाहीये, शेवटची वॉर्निंग आहे, समजलं? समजलं? बरं. जा आता. याच्यासाठी आम्ही रात्रातभर अलार्म लावून बसतो. और ये अभी हमको वार्निंग दे रहे. विठ्ठल, इशारा समजून जाय बाबू. काय ग? अगं तू कशाला इस्त्री करतेस? तो इस्त्रीवाला भैया तू त्याकडे दे ना, ड्रायव्हर तर घेऊन येईल. अरे तिला पटकन तयार करून हवा होता. आज परीक्षा आहे ना तिची. परीक्षेसाठी हवाय तिला हा ड्रेस. लकी मास्कट आहे म्हणाली. असलं लकी बास्केट नाही, त्या गोष्टीवर विश्वास ठेवता. अजिबात इस्त्री करू नको. ए उगीच परीक्षेच्या दिवशी तिचा मूड खराब नको हा करू. कुठला तरी ड्रेस घालायचा असणार आहे. मग हा घातला तर बिघडलं कुठे? हे बघ, माझ्या मुलीने अंधश्रद्धा जोपासलेल्या मला चालणार नाही. इस्त्री करू नको. ताई आत्या, इस्त्री झाली असेल तर ड्रेस दे ना प्लीज. हे बघ, त्या ड्रेसवर डाग पडलाय. तू काम कर, दुसरे कपडे घालून बाहेर ये. अरे काहीतरी काय बोलतोयस? तिने उत्तम अभ्यास केलेला आहे. या कपड्यावर अवलंबून राहायची तिला काही गरज नाही. डाग पडलाय? मग? काल तर ठीक होतं, बघू मला. कुठे काय झालंय चांगला तर आहे. पप्पा, तुम्ही का खोटं बोललात? माझा लकी ड्रेस येतो. हे बघ, तुला खऱ्या गोष्टींची जाणीव व्हावी ना, म्हणून मी खोटं बोलतो. काय हा ड्रेस घातला की चांगलं घडतं, अशा खुळ्या समजुती तुझ्यासारख्या शहाण्या मुलीने विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत. आणि ही गोष्ट मलाही पटत नाही. मी काय, तुझी ताई हत्या काय, परिश्रम आणि बुद्धिमत्ता यांना 99% महत्व देत आलेलो आहे. आता नशीब असेल तर 1%, पण म्हणून माझ्या हुशार मुलीनं त्या 1%ला 99% महत्व देणं मला योग्य वाटत नाही. सॉरी पप्पा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू ताई आत्या. विजयी वा. थँक्यू. ऑल द बेस्ट. सगळा पेपर नीट सोडव, चेक कर नंतर. हा, अरे वा. चल, काय ते उगाच. आई, अरे यार किती वेळ लावते. हे आई लवकर आहे ना, उशीर होतोय. अरे हो, केवढा आरडाओरडा. चल हात पुढे कर. हे काय आता दही कशाला? चांगल्या कामासाठी निघालाय ना, हात पुढे कर. परीक्षेला चाललोय. चांगलं काम काय? कोणी सांगितलं तुला परीक्षा परीक्षा म्हणजे चांगलं काम असतं? आता चेष्टा पुरे. अरे लवकर घे, आपल्याला उशीर होतोय. हा बरं दे. साखर तरी टाकायची. काकू नमस्कार कर. यशस्वी व्हा. नमस्कार कर. हा. चल. चांगले लिहा रे पेपर्स. हे घ्या, दूध आणते. हा, मग काय म्हणतोय दादाची खबर बात? हे बघा, इतकं खोचक बोलायची गरज नाही. हा, खोचक? मी आदराने बोलतोय, विचारतोय. बर कळलं. हवं तर आत्ता फोन करते दादाला आणि विचारते. नाही, मी काय म्हणतो गायत्री, आत्ताच काय, कधीच तू फोन करू नकोस या कारणासाठी. का? का काय?
अगं पद्माकर, तुझे दादा असले तरी स्वतःचं आयुष्य आहे की नाही त्यांना? अगं तू त्यांची बहीण असलीस तरी त्यांच्या आयुष्यात किती लक्ष घालावं यालाही काहीतरी मर्यादा असावी. विवाहबाह्य संबंध हा शब्दप्रयोग तुला आवडणार नाही, पण हा प्रकार ज्या पद्धतीने तू हाताळतेस ते योग्य नाहीये. धाकट्या बहिणीने दादाला प्रेमाने काही सांगावं असा हा विषय नाहीये. झालं? बॅरिस्टर साहेबांचं भाषण झालं? अहो, अगदी भावा बहिणीचं नातं सोडा, पण एक लग्न झालेली स्त्री म्हणून तर मी त्याला काही खडसावून विचारू शकते की नाही? अरे बाबा, एका बाईच्या पदरात सुख आणि दुसऱ्या बाईच्या पदरात दुःख, हा कुठला न्याय आहे? मला एक सांगा, तुमच्या न्यायात तरी बसतं का हो हे? अजिबात नाही. पण कायद्याच्या बाजूने विचार केला तर पद्माकरराव जरा अडचणीत येते. म्हणून मला काय वाटतं की घाईघाईत हे प्रकरण हाताळू नये. आई आई, आज जरा मी उशिराच येईन. आज गेल्या कित्येक दिवसात तू कधी वेळेवर आल्याचं तुला आठवतंय का ग? नाही म्हणजे आजीला जर तुझ्या हे समजलं ना की तू अशी रात्री अपरात्री घरी येतेस तर तुझी नोकरी बंद, ती ताबडतोब तुझं लग्न लावून देईल. हो का? मग आजच विचारून येते. कुणाला? आजीला. अगं आज तिथेच तर जाणार आहे मी, म्हणूनच तुला म्हटलं थोडं उशिरा येते. अरे वा, आज अचानक आजीचं प्रेम आठवलं? प्रेम तर आहेच, पण असाइनमेंटही आहे. असाइनमेंट? संगीत नाट्य संमेलन कव्हर करायचं ना मला, आणि आजीला तिथे उद्घाटक म्हणून बोलवलंय. मग म्हटलं एका भेटीत दोन्ही भेटी होऊन जाऊ देत. खरंच ग, मी पण विसरूनच गेले. मी पण ये ना? नाही, तू नको जाऊस. का? तुला निमंत्रण कुठे आहे? इश्श, मला कशाला हवंय निमंत्रण? सरदेसाई डेअरीच प्रायोजक आहेत की. मी एक फोन केला ना तर 10 पास येतील घरी, आणि दुसरा फोन केला तर बंगल्यावरनं ड्रायव्हर सुद्धा येईल गाडी घेऊन. अगदी बरोबर. चूक. बाबा म्हणतात ते मला पटतंय. आई, सरदेसाई तुझं माहेर आहे. हो. आणि काय तू छोट्या छोट्या गोष्टींकरता सारखी तिथे फोन करत असतेस? नॉट गुड. चल निघते मी, बाय. वा, अगदी छान गुण उचललाय पोरीनं बापाचा. आणि तो ठासून कसा सांगायचा हा गुण मात्र तुझ्याकडून घेतलेला आहे. काय? नाही, मला निघायचंय, निघतो. कानडे, शनिवारी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. हो, तुम्ही एक काम करा, पत्रकार संघात जाऊन लिस्ट द्या, काही निवडक लोकांनाच बोलवा. नाही, ज्यांना त्या चहा चिवड्यात इंटरेस्ट आहे त्यांना वगळा. हां, सिलेक्टेड पीपल. बरोबर. हां, हे बघा, आणि शनिवार आहे तेव्हा नाश्ता वगैरे कसा असेल ते सगळं नीट पहा. ब्रोशर्स आणि प्रेस किट वगैरे सगळं तुम्ही बघालच, राईट? ओके ओके, थँक्यू. या, टेल मी. मम्मा, मी माझ्या मनाप्रमाणे वागू शकत नाही का? मिनी, तुला असं म्हणायचंय का की मम्मा मी मला जसं हवं तसं वागू शकणार नाही का? बच्चा, यूज करेक्ट मराठी प्लीज. ओके. मम्मा, मी माझ्या मनाप्रमाणे वागू शकणार नाही का? नाही, सध्या तरी तशी परिस्थिती नाही. बट मम्मा, माझे केवढे प्लॅन्स होते. आय मीन, माझं नाक स्ट्रेट करून झाल्यानंतर मला फोटो सेशन करायचं होतं. बच्चा, फोटो सेशन तू आता पण करू शकतेस. हॅलो, विथ दिस वेस्ट? नॉट पॉसिबल. व्हॉट्स रॉंग विथ दिस वेस्ट? मम्मा, आय नीड अ पर्सनल ट्रेनर. ओके बच्चा, पर्सनल इन्स्ट्रक्टर मी अरेंज करून देते, आय प्रॉमिस. लगेच नाही, शनिवारी माझी प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यानंतर आय एम व्हेरी बिझी राईट. प्रॉमिस? प्रॉमिस. मी आले. मासाहेब, पण दिवाकर साहेब काय हा घेऊन येईन ना का? हा नुसतं बसून राहणार आहे का बे? साहेब झाला का बे तू? हा नाही, मासाहेबने म्हटलं, पण तुला समजत नाही आपली अवकात. विठ्ठल, आम्ही सांगितलंय ना, सदाशिव आज आमच्या बरोबर कार्यक्रमाला येणार आहे. यावर जास्त चर्चा नकोय आम्हाला. मासाहेब, मी येतो ना माझं. चला. चल निर्मला. यार, परीक्षा झाल्यावर काय करायचं आपण? रिझल्टची वाट बघायची, अजून काय करणार? आणि त्याच्यामध्ये काय करायचं? छाव्या बघायच्या. यार ते सोड, त्याच्यापेक्षा ट्रेकिंगला जाऊ ना आपण. हो भाऊ, थंड घ्या जरा. हे ट्रेकिंग बिकिंगचं राहू द्या, तुमच्यासारख्यांसाठी नाही आहे ते. त्यासाठी खूप पेशन्स आणि हिंमत लागते, समजलं ना? हे तुझ्यात अजिबात नाही आहे. पण सागऱ्या, तुझं एक ठीक आहे रे,
तुझ्या घरी सगळं आहे. तुझा नापास वगैरे झालास ना तर घरच्या घरी तुझ्या डेअरीमध्ये चेअरमन म्हणून लागशील. आणि साहेब MBA वाल्यांची इंटरव्ह्यू घेणार आहेत. अरे मी त्या घरात जन्मलो, यात माझा काय दोष आहे? हा, आणि तुम्हाला कुठे नोकऱ्या वगैरे नाही मिळाल्या ना तर मी सांभाळून घेईन सर, डेअरीत चिकटवून घेईन तुम्हाला. हा, दुसरं काहीतरी बोला आता. दुसरं सागर, तो माणूस दिसतोय का? हा दिसतोय. जा आणि एक कानाखाली मार त्याच्या. का? सहज सहज वगैरे नाही रे, बेट लावतो तर बोल. बेट लावायला काय नाही रे, कशाचे लावणार? अरे 5 पैसे लावतो पण बेट म्हण. लागली. एकशे एक. ठीक है, 1.5 बाटली बियर. वॉच मी गाइस. क्या मजा आएगा यार. एक्सक्यूज मी. बोला. थांबा ना जरा. काय काम आहे? काम असं आहे माझं की सॉरी बॉस. हॅलो. हां हॅलो, मी शालिनी बोलते. अरे आज अचानक फोन केला? अचानक म्हणजे मला थोडं बोलायचं होतं. सल्ला हवा होता थोडासा. सल्ला? हा बोला ना. हो पण हे कुणाला सांगू नका, म्हणजे कुणाकडे बोलू नका. नाही बोलणार, बोला. म्हणजे काय आहे की मला हे विचारायचं होतं की नेमकी काय पद्धत आहे, काय करावं लागतं. तुम्ही कसल्या संदर्भात बोलताय मला काही कळत नाहीये. नाही, मला हेच विचारायचं होतं की समजा एखाद्या बायकोला जर तिच्या नवऱ्याला आपल्या नात्यातून मोकळं करायचं असेल तर काय करावं लागतं. हे तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला कळत नाहीये. म्हणजे मला यांना मी. आपण एक काम करूया, आपण भेटल्यानंतर बोलू. ओके, ठीक आहे.